म्हणजे काय कुठला दानशूर काय दयावान पिक्चर दयावान ना दयावान सारखी अरे दयावानात मी भविष्यकाळ कसा जाणार याची विचार करा ना पहिल्यांदा. आडवे तेवढे अशा प्रकारची उड्या मारून त्याच्यातून मार्ग निघत नाही. आणि मी तुम्हाला आज लिहून घ्या, जर का जो FSI जो UDने जर सँक्शन केलाय ना तो पूर्ण वापरला गेला ना तर या शहराची वाट लागून जाणार आहे. आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी पण साचतं नवी मुंबईत, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे. नवी मुंबईची रस्त्याची अशी रचना केलेली आहे. परंतु भविष्यकाळाची आणि या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोळं झालं समजा या शहरात. मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक सुखी आहे. जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात ना असे अधिकारी माझे मित्र आहेत. जो पैसा माझी झोप उडवेल तो पैसा मला नकोय. ITचे लोक येतील, लुटारू येतील, ED येईल, CBIचे कोणाला पाहिजे. अरे सुखाची झोप मिळते तो पैसा ढीक लावून ठेवायचा काय गरज आहे त्या पैशाची. आणि म्हणून मी सांगतो माझा हात साफ आहे, मन पण साफ आहे आणि मला ज्याला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. भविष्य काळामध्ये सुद्धा कसली कमतरता पडणार नाही. आज दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली ह्या त्यांच्या कुटुंबाने आणि त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व सहकार्याने हा जो उपक्रम केला याचं अनुकरण म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं नको, खरं म्हणजे पुढच्या वर्षी मोदी साहेबांच्या वाढदिवसा निमित्तानं आपल्या नवी मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारची सप्ताह करा. नवी मुंबईची जनतेची काय कामं सेवा करायची बाकी राहणार नाही विचारलं पाहिजे होतं ना. आणि म्हणून मी बोलतो, मी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला ही गावं 14 गाव आमच्यात नको आहेत. माननीय मुख्यमंत्री नाईक साहेब आता ही निवडणूक लागली, आता निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू. गावं निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लावेल. कारण त्या गावांचे दशबाबत ती लोक आमचीच आहेत, परंतु त्या कुणाच्या तरी लढीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नवी मुंबई जनतेवर का आम्ही टाकू. तिथला विकास करायचा तर 6,000 कोटीची आता दरवर्षीला आणखी वाढत जाईल. ती कुर्ल्याची अख्खी भंगारची सगळी कंपनी तिथे गेलेली आहे. संपूर्ण कुर्ला तिथे गेलेला आहे. तिथलं पाणी शुद्ध होतं, परंतु त्या सगळे केमिकल या सगळ्या गोष्टी केल्या, तिथल्या जमिनीतलं पाणी खराब झालेलं आहे. मी त्याच्या आत टाकली होती की त्या सगळ्या अनधिकृत असलेल्या गोष्टी काढून द्याव्यात, सरकारी गुरुचरण्यात त्या महापालिकेत ताब्यात देण्यात याव्यात. आता आज परिस्थिती काय असेल, अख्खा डोंगर उभा आहे. जर का उजवीकडून डावीकडून यायचं असेल ठाणे महापालिकेतले वॉर्ड क्रॉस करून यायला लागतात. आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.